आपण काल ट्रेडिंग अकाउंटच्या याच्यामध्ये कोणकोणते आयटम येतात ते बघितलं होतं. आज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या फायनल अकाउंट मधला आपल्याला 4 अकाउंट तयार करावे लागतात. त्यातल्या पहिल्या अकाउंटचा आपण काल विचार केला होता, ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. आज आपण दुसऱ्या अकाउंटचा विचार करीत आहोत, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्या मराठी भाषेमध्ये नफा तोटा पत्रक असं म्हटलं जातं. आणि या नफा तोटा पत्रकामध्ये आपल्याला डेबिट साइडला सर्व खर्च येतात आणि सर्व खर्च लिहिताना ज्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा ऑफिशियली सर्व खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावे लागतात. त्यामध्ये पहिला खर्च आहे टू सॅलरी अँड वेजेस. सॅलरी अँड वेजेस याचा अर्थ होतो कर्मचाऱ्यांना पगार दिला. पगार हा ऑफिशियल खर्चामध्ये जातो आणि वेजेस म्हणजे मजुरी. मजुरी हा उत्पादनाच्या संदर्भातील खर्च येत असल्या कारणाने तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. पण पहिलं नाव सॅलरी अँड वेजेस आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंट आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावं लागेल. जर वेजेस अँड सॅलरी असा शब्द असता तर ते आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिलं असतं, म्हणून त्याच्यानंतर हा सॅलरी अँड वेजेस हा शब्द आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नुसतं सॅलरी हा शब्द आला तरी आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावं लागेल. टू ऑफिस रेंट, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किंवा ऑफिस रेंट, ऑफिसचं भाडं दिलं, त्याच्यानंतर ऑफिस रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड इन्शुरन्स असा पण काही काही वेळेस आयटम येतो. त्यावेळेस आपल्याला अडचण येऊ नये म्हणून तो सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला जातो. इन्शुरन्स याचा अर्थ होतो विमा. विमा हा खर्च आहे. खर्च म्हटला की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. त्याच्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीच्या संदर्भातील खर्च. त्याच्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टू कॅरेज आउटवर्ड, माल पाठविण्यासाठी करण्यात आलेला वाहतुकीचा खर्च. आपल्या मालाची विक्री झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आपलं कस्टमरला कायमस्वरूपी खुश ठेवण्यासाठी म्हणजे ग्राहकाला खुश ठेवण्याच्या हिशोबातून आपल्याला त्याला जर त्याच्या घरापर्यंत माल पोच केला तर त्याचा आपल्याला चांगला बेनिफिट होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून कॅरेज आउटवर्ड हा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. टू ऑडिट, हिशोब तपासणी खर्च. टू लीगल चार्जेस. टू लीगल एक्सपेन्सेस. टू लीगल फीज. आपण व्यवसायाच्या संदर्भात ज्या काही फिक्स ॲसेट वापरतो त्या फिक्स ॲसेटवर आपल्याला घसारा चार्ज करावा लागतो. त्याला आपण डेप्रिशिएशन असं म्हणतो. डेप्रिशिएशन मग त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग असेल,
प्लांट अँड मशिनरी असेल, फर्निचर असेल, अजून ज्या काही फिक्स ॲसेट असतील त्या फिक्स ॲसेटवर डेप्रिसिएशन चार्ज करणे. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण जे पार्टनर असतात त्या पार्टनरच्या कॅपिटलवर त्या पार्टनरला जे व्याज देतो त्या व्याजाला आपल्या दृष्टिकोनातून, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तो एक प्रकारे खर्च आहे आणि खर्च असल्या कारणाने इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. टू इंटरेस्ट ऑन व्हॅल्यू. टू बॅड डेट्स. बॅड डेट्स याचा अर्थ होतो बुडीत उधारी. उधारी नुकसान. नुकसान आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. मग बॅड डेट्स हा आयटम तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. त्याच्यानंतर ॲड न्यू बॅड डेट्स. आता ही ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागतात. मग ॲड न्यू बॅड डेट्स. ॲड न्यू अर्निंग. या तिघांची एकत्रित बेरीज होईल. या बेरजेतून लेस ओल्ड आरडीडी. जुना आरडीडी असेल तुमच्याकडे उदाहरणामध्ये दिलेला तर तो वजा करावा लागेल आणि त्याच्यानंतर जी अमाऊंट येईल ती अमाऊंट तुम्हाला इथे लिहावी लागेल. त्याच्यानंतर टू इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. टू जनरल एक्सपेन्सेस. टू सन्ड्री एक्सपेन्सेस. टू ऑफिस एक्सपेन्सेस. हे तीन आयटम आपल्याला उदाहरणामध्ये जर आले आणि त्याच उदाहरणात जर ट्रेड एक्सपेन्सेस असेल किंवा या तिघांपैकी एक जरी आला तर ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटला लिहावा लागतो आणि जर या तिघांपैकी एकही नसेल तर तुम्हाला ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉसला लिहावा लागेल. ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. त्याच्यानंतर टू लॉस बाय फायर. लॉस बाय फायर. टू लॉस बाय थेफ्ट. टू लॉस बाय स्टोलन. टू एक्सपोर्ट ड्यूटी. इम्पोर्ट ड्यूटी असेल तर ट्रेडिंग अकाउंटला लिहावा लागेल. माल आयात करण्यासाठी करण्यात आलेला खर्च आणि एक्सपोर्ट ड्यूटी म्हटल्यानंतर माल निर्यातीसाठी करण्यात आलेला खर्च. आपण बाहेरच्या देशामध्ये विक्रीसाठी माल पाठवतोय
आणि विक्रीच्या संदर्भातील सर्व खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यावे लागतात. म्हणून एक्सपोर्ट ड्युटी हा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. त्याच्यानंतर साधारण एवढे आयटम आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येऊ शकतात. सगळेच आयटम पेपरला राहतात असं नाही, पण पेपरला नवीन आयटम आला की कन्फ्युजन जास्त वाढतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून ही जास्तीत जास्त आयटम तुम्हाला लिहून देत आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट बाजू विचारात घेताना आपल्याला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जो ग्रॉस प्रॉफिट लिहिलेला राहतो तो ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला प्रथम लिहिला जातो बाय ग्रॉस प्रॉफिट म्हणून ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर तुम्हाला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग by interest on investment आपण जी काही गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीवर आपल्याला व्याज मिळणार. व्याज हा आपल्या दृष्टिकोनातून फायदा आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर बाय ओल्ड आरडी आणि त्याच्यातून जर नवीन आरडीडी कमी असेल तर तो वजा करावा लागतो. लेस न्यू आरडीडी कमी असेल तर शक्यतो डेबिट बाजू जास्त राहते, न्यू आरडीडी जास्त असतो. त्याच्यामुळे ओल्ड आरडीडी मधून न्यू आरडीडी शक्यतो वजा होत नाही. परंतु एखाद्या उदाहरणात अपवादात्मक आलं तर ते तुम्हाला वजा करावं लागेल. म्हणून त्या हिशोबाने या ठिकाणी आपल्याला लेस न्यू आरडीडी कमी असेल तर वजा करावा लागेल. एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर